भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला। हा पतधोरण आढावा जाहीर करताना रिझर्व्ह बँकेनं सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे। रेपो दरात 0.5% कपात केली असून तो 5.5% इतका कमी झाला आहे। यामुळे गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत पतधोरण आढावा समितीची बैठक झाली। त्यानंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढावा घोषित केला। व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्यास विकासाला चालना मिळेल अशा शक्यता दिसत असल्यानं पतधोरण आढावा समितीनं रोकड समायोजन सुविधेअंतर्गत रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। नवा दर तत्काळ लागू होणार आहेत। परिणामी स्थायी ठेव सुविधा याचा दर 5.25% समायोजित केला जाईल। मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर आणि बँक दर 5.75% समायोजित केले जातील असं ते म्हणाले। देशाच्या अर्थव्यवस्थेची बळकटी कायम असल्याचं ते म्हणाले। यावर्षी 2025-26साठी वास्तविक GDP वृद्धीचा दर पूर्वी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच 6.5% राहील असा अंदाज आहे। पहिल्या तिमाहीत हा दर 6.5%, दुसऱ्या तिमाहीत 6.7%, तिसऱ्या तिमाहीत 6.6% आणि चौथ्या तिमाहीत 6.4% राहील असा अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं। सेवा क्षेत्रात तेजी असल्याचं त्यांनी नमूद केलं। प्रमुख वस्तूंच्या किमती यापुढेही कमी राहण्याची अपेक्षा असून मुख्य चलनवाढ मोठ्या प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता RBI गव्हर्नर मल्होत्रा यांनी व्यक्त केली।